दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघासाठी काल दिनांक 20 मे रोजी मतदान पार पडले। ही मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन नाशिकच्या अंबड परिसरातील स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेत। दरम्यान या स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत हे ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे। दरम्यान नाशिकमध्ये काल कुठे शांततेच्या वातावरणात तर कुठे गोंधळ होऊन निवडणूक प्रक्रिया पार पडली। त्यानंतर उमेदवारांचे भवितव्य असलेले हे ईव्हीएम मशीन नाशिकच्या अंबड परिसरातील स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आले असून येत्या 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे। त्यामुळे नाशिकच्या या चौरंगी लढतीमध्ये बाजी कोण मारणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक।